मुझको भिगोने आई है जो बारिश, तेरे प्यार का पैगाम लाई है। मुझको भिगोने आई है जो बारिश, वो साथ में तेरा नाम लाई है। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। ह्या व्हिडिओमध्ये भन्नाट असा निसर्गाचा अनुभव घेऊ। मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही। त्याचं कारण म्हणजे माईक। माझ्याकडे डिजिटेकचा माईक होता, त्याचे रिसिव्हर हरवले। पुन्हा ते सर्च केलं मार्केटमध्ये, इकडे तिकडे सगळीकडे बघितलं, पण कधी भेटलंच नाही। त्यामध्ये पूर्ण उन्हाळा गेला। आता पण थोडा माईकचा प्रॉब्लेम येईलच, पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पोचलो घोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याला। आता इथून नंदी महाराजांचे दर्शन घेतलं आणि निघालो 350 पायऱ्या चढायला। ह्या ज्या पायऱ्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखी पायऱ्यांची रचना आहे। कुठं लांब, कुठं पायऱ्यांची उंची जास्त, तर कुठं उंचीच कमी आणि आगपुड अशा पायऱ्या आहेत। पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरी बघून चढावे लागते। घोराडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक प्राचीन गोवा मंदिर आहे। हे जुन्या मुंबई पुणे मार्गाजवळ पुण्यापासून सुमारे 29 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। थोडाच वर चढलो आणि मोठा पाऊस चालू झाला। अर्ध्या पायऱ्यावर चढून आल्यावर मस्त पठार आहे। तिथे मुंबई पुणे हायवेचे सुंदर दृश्य दिसते। भरपूर लोक इथपर्यंतच येतात, बसतात, सनसेट बघतात आणि परत जातात। वर आल्यावर थोडा दम लागला होता। थोडा वेळ थांबलो, मस्त टाइम लॅप घेतलं, मग परत वर निघालो। घोराडेश्वर गुहा संकुलात बौद्ध आणि हिंदू देवदेवतांची शिल्पे आणि मूर्त्या असलेल्या इतर अनेक गुहा देखील आहेत। या गुहा एका उंच टेकडीवर वसलेल्या असून त्या 3ऱ्या आणि 4थ्या शतकात एकाच खडकात कोरल्या गेलेल्या आहेत। इतर गुहांना भेट देण्यासाठी डोंगरावर आणखी वर चढावे लागते। हा चढ थोडा कठीण आहे। पावसाळ्यात शक्यतो वर जाणे टाळावे, कारण चढाईच्या मार्गावर पाणी, चिखल आणि काही प्रमाणात शेवाळ असल्याने पाय घसरून पडण्याची शक्यता खूप आहे। पण शिखरावर पोचल्यावर त्याचे फळ मिळतेच। शिखरावरून खाली टेकड्यांचे आणि दूरवर दिसणाऱ्या भव्य निसर्गाचे मनमोहक विहंगम दृश्य अनुभवता येते। शिखरावरील मंद वारा आणि थंड हवामान अत्यंत आल्हाददायक असते। पण आता वर जे मंदिर आहे ते बंद आहे, म्हणून मी वर चढायचे टाळलं आहे। आज होता शुक्रवार, गर्दी तर काहीच नव्हती। मंदिराच्या जवळ आल्यावर एकदम शांतता आणि सगळीकडे हिरवगार होतं। इथे येत असाल तर वेगळ्यालाच या। चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर पण करता येते आणि दर्शन पण खूप भारी होते। घोराडेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 350 पायऱ्या चढाव्या लागतात। हा ट्रेक तुलनेने सोपा असून शिखरावर पोहोचायला जवळपास सुमारे 50 मिनिटे लागतात। ज्यांना ट्रेकची सवय नाही त्यांची थोडी दमछाक होते। घोराडेश्वरच्या ह्या भल्या मोठ्या डोंगरामध्ये ज्या गुहा आहेत त्या गुहामध्ये आता सुद्धा साधू महाराज ध्यान करतात। नमस्कार मित्रांनो, कसं वाटतंय? भरपूर दिवसांनी एक नवीन व्लॉग घेऊन आलं आणि तो पण जवळचा निसर्गाच्या सानिध्यातला घोराडेश्वर मंदिराला आला होता। आज असाच प्लॅन केलं। जवळचा भरपूर पाऊस येत होता। इथं तुम्ही साईडला बघू शकता धुकं किती जमा झालं आणि एवढ्या वेळ तर मोठा पाऊस होता। आता बंद झाले पाऊस। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम भारी असे तुम्हाला सगळे नजारे दाखवणार आहे। तर चला मंदिरात जाऊन सगळं तुम्हाला दाखवतो। तर चला पुढे।
घोराडेश्वर मंदिर मुख्य गुहेत असून त्यात एक शिवलिंग आहे आणि पिंडीवर मोठा नागपणी आहे. येथे थोडा वेळ बसून ध्यान करून दिव्य वातावरणाचा अनुभव घेता येतो. आता येथे पावसामुळे खूप पाणी साचलेले आहे. ह्या पाण्यातून चालत असताना एक वेगळाच आनंद मिळतो. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार, तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. शांतपणे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या गोव्यामध्ये विठ्ठल रुक्माई आणि संत तुकाराम महाराजांचे दर्शन घ्यायला वर आलो, पण पाऊसच गायब झाला. नाहीतर इथे छोटे छोटे धबधबे वाहतात. त्यावेळेला लईच भारी वाटतं. पुढे आलो. आता 6 वाजले होते आणि सूर्य मावळतीला जात होता, ते पण पावसाच्या ढगापलीकडे. या गुहेत भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणीचे मंदिर आहे. दुसऱ्या एका गुहेत 17व्या शतकातील हिंदू संत आणि कवी संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. गुहेतून बाहेर आलो आणि काळू डॉन मागच लागला. त्याला म्हणलं, बाबा तुला इथं डोंगरावर राहायचं आहे, तुझी पण रजा घेतो आणि भन्नाट असे निसर्गरम्य दृश्य डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहिलाच आहे. तर पाहिला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कसं आहे बघा, जास्त वेळ नाही लागत. PCMC पासून काहीतरी एक 20 किलोमीटरच्या मध्ये जवळचा चांगला निसर्गरम्य स्पॉट आहे. तुम्ही पुण्यावरनं नाहीतर मी इकडं आजूबाजूच्या कुठून सिटीमधनं जर येत असाल तर जवळच आहे. आणि पावसाळ्यात एकदम भन्नाट असं बघायसारखं पण आहे. शंकराची मूर्ती आहे, पिंडी आहे चांगली आणि मस्त वाटतं. तुम्ही तुमच्या सहपरिवारासोबत एक छोटासा ट्रिप पण होईल आणि मस्त असं दर्शन पण होईल. थोड्या दिवसात आता श्रावणाचा महिना चालू आहे, त्यावेळेला तो भन्नाट असे नजारे होतं. तिथं उत्तम असं एक पर्यटन स्थळ म्हणून घोराडेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. तर चला मित्रांनो, परत भेटू नवीन जागी नवीन ठिकाणी.